हाय आकर्ष. माझ्या गाडीला कशाला थांबवलं तू? ते ऍक्च्युली माझी टॅक्सी खराब झालेली. पुढपर्यंत लिफ्ट मिळेल? हा चल, काय नाही, सामान घे. नील चौधरीची गाडी आहे. थँक्स अ लॉट ब्रो. माझं नाव आकाश जयसिंग आहे, मुंबईहून. माझ्या नावाने रूम बुक असेल. तुमच्या नावानं कोणतंही बुकिंग नाहीये. मी ना उदयपूरहून आलो आणि मला राहायला जागा हवी आहे. प्लीज तुम्ही मला सांगाल का की इथे कुठे राहायला चांगली जागा मिळेल का ते? 10-15 दिवस तर लागतील अजून. ऐका जरा. हे काय झालं? काय म्हणाले तुमच्या घरातले लोक? जी, ते बाबाजींनी नकार दिलाय. आय एम रिअली सॉरी. मी तुमची काहीच मदत नाही करू शकत. पण का? आय मीन मी कितीही ऍडव्हान्स द्यायला तयार आहे, अप टू 50,000. जर बाबाजींनी नकार दिलाय तर ती खोली तुम्हाला नाही मिळू शकत. प्लीज तुम्ही जा इथून. ओके ओके. हे नाही तर आणखी दुसरीकडे. इथे अजून एखादी चांगली जागा असेल, तुम्हाला माहिती असेल ना? हे पहा, मला खरंच काही माहित नाही. तुम्ही प्लीज निघा. मी तुमची मदत नाही करू शकत. मॅडम मॅडम ऐका. विचित्र मुलगी. बॅक टू सर्चिंग. कुठे जायचं? हॅलो अंकल. मी ना ऍक्च्युली बाहेरून आलो आणि इथे एखादं हॉटेल, लॉज, खोली शोधतोय, घर शोधतोय. इनफॅक्ट काही चालेल. तुम्हाला माहितीये? मला काय माहित नाही. पुढे जाऊन विचार. हे डीजे, हाऊ आर यू? तू ठीक आहेस ना आकाश? आज सकाळी मी ना फार वाईट स्वप्न पाहिलं, म्हणून विचार केला की तुला फोन करून. तू ठीक आहेस ना? मी अगदी ठीक आहे डीजे. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. बरं ठीक आहे, नाही करत काळजी. हे सांग, तू कधी पोहोचलास? आज सकाळी. आज सकाळी? पण तू तर काल रात्रीच पोहोचणार होतास ना पॅरिसला? मला म्हणायचं की काल रात्रीच. डीजे तुम्ही पण ना, मी इतका प्रवासामुळे थकलोय आणि तुम्ही इतके सगळे प्रश्न विचारताय त्या CID सारखे. डीजे नॉट कूल. हा ओके, सॉरी बाबा. मी विसरलेच होते की तिथे आता रात्र झाली असेल. अच्छा ठीक आहे, मी उद्या फोन करते. तू तुझी काळजी घे. हा, गुड नाईट डीजे. आकाश बेटा, हा कसला आवाज होता? ते काही नाही डीजे. तुम्ही परत प्रश्न विचारायला लागला. अच्छा ते सगळं सोडा. मला सांगा, तुम्ही पॅरिसला कधी येत आहे? यु नो इट्स व्हेरी ब्युटिफुल. तू पण ना, आता या वयात 4 धाम सोडून मी पॅरिसला येणार? मी नाही येणार तिकडे कधी. नाही डीजे, तुम्हाला यावंच लागेल. मी तुम्हाला इथे नक्कीच घेऊन येईन. बाय. गुड बाय डीजे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिं बन्धुनाथ मृत्योर्मुक्षीमामपदात् स्वाहा. कर्पूरगणं गणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं दयार्विन्दे भवं भवानी सहितं नमामि पुष्पं समर्पयामि. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिं बन्धुनाथ मृत्योर्मुक्षीमामृतात्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम हर 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 महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धुनाथ. अरे आता तर शेवटची आरती शिल्लक राहिलीये आणि आता मालकीण बाईंनी जर नील भाईजींचा चेहरा नाही पाहिला तर आपलं काही खरं नाही. पण नील भाईजी तर घोरत बसले असतील आणि त्यांना झोपेतून उठवायचं म्हणजे आपण दोघांनी लाथा खायला तयार राहायचंय बघ. अरे पण मालकीण बाईंचं बोलणं ऐकल्यापेक्षा नील भाईंची लाज चांगली. जा लवकर उठवून आण नील भाईजींना.
भाईजी भाईजी उठा भाईजी, सकाळ झाली भाईजी. सकाळी कसली काय? झोपू दे मला. डोकं फिरलं तर मार खावा लागेल. तो तर खावा लागणारच आहे भाईजी. मालकीणबाईंची महाआरती आता पूर्ण होणारच आहे आणि मालकीणबाई आरतीनंतर तुमचा चेहरा पाहतात. तुला आता देऊ का रे? तुम्हाला आता सांगतोस? हा, पहिले सांगायला तुझी काय जीभ जडली होती? चल माझे कपडे काढून ठेव पटकन. पण भाईजी अंघोळ तरी करून घ्या. अरे कोणाला कळणार मी आंघोळ केली की नाही केली? आणि तसे गंगाजल कधी कामी येईल? बुवाजी, तुमच्यासाठी पराठा. पोरी, ट्विंकलने काही खाल्लंय की नाही? अगं बोल. अगं सांग ना, खाल्लंय की नाही? हा मम्मा, कशी आहेस तू? तू ना माझ्याशी बोलूच नको. तू ना मला विसरून गेलीस. हा 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 इथे ना सगळं ठीक आहे, पण तू ना आता लवकर ये इकडे मला न्यायला. काय? हा मम्मा, ते डान्स कॉम्पिटिशन ना. मम्मा तुला काय सांगू, त्या डान्स कॉम्पिटिशन मुळे ना इथे. अगं ट्विंकल, मलाही जरा बहिणीशी बोलू दे ना. सॉरी. हॅलो बहिणी. हा, सगळं ठीक आहे. ते ते बस एक छोटस भांडण झालं होतं. हा, सगळं ठीक आहे. चिंता नको करूस ग. मी आहे ना. हे काय बोलतेस वहिनी? ट्विंकल माझी पण पोरगी आहे. हा, तू अजिबात चिंता नको करूस ग. हा, बरं झालं पोरीने तोंड नाही उघडलं तिचं, नाहीतर आज इज्जतच गेली असती माझी. रोशनी चल. अच्छा आई. रोशनी, हा डान्स कॉम्पिटिशनचा फॉर्म आहे. हा फॉर्म मी भरलाय. तू प्लीज हा तुझ्या कॉलेजमध्ये सबमिट करशील? तू टेन्शन नको घेऊस रोशनी. माझ्यामुळे परत तुझ्यावर कोणी ओरडू नये म्हणून मी सर्वांसमोर हा फॉर्म देते. अगं घे घे रोशनी, फॉर्म घे आणि भरून देऊन टाक. भैया, एक ग्रीन टी द्या. साहेब हा ग्रीन टी काय असतो? एक लेमन टी दे मला. लेमन टी काय? तुमच्याकडे जे काही असेल ते द्या. बस तो चहा असायला हवा. साहेब कोणत्या शहरातून आला तुम्ही? या शोमुळे कर्नाळमध्ये बरीच गडबड झाली. तुम्हाला परत यावं लागेल. उदयपूरहून कंपनीच्या कामानिमित्त आलोय. ज्या कामासाठी मी इथे आलोय ते इतकं सोपं पण नाहीये. ज्यासाठी इतकी वर्ष वाट पाहिली त्याच्या इतक्या जवळ आल्यानंतर मी हार नाही मानू शकत. अस्य श्री शिवरक्षा स्तोत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य ऋषि श्री सदाशिवो देवता अनुष्टुप छन्दः श्री सदाशिव प्रीत्यर्थम शिवरक्षा स्तोत्र जपे विनियोगः. चरितं देवदेवस्य महादेवस्य पावनम् अपारं परमोदारं महादेवस्य पावनम्. ॐ नमः शिवाय. ॐ
भाईजी सदर तर नीट करा. भाईजी गंगाजल. त्रिनेत्रकं शिवं ध्यात्वा दशभुजं शिवरक्षां पठेन्नरः. गंगाधर शिरः पातु भालमर्धेन्दुशेखरः. नयने मदनध्वंसी कर्णो सर्पविभूषणः. घ्राणं पातु पुरारातिः मुखं पातु जगत्पतिः. जिह्वां वागीश्वरः पातु कंधरा. नमस्कार अम्मा. आलास तू? प्रत्येक वेळी आरतीच्या वेळी मला हीच भीती असते की यावेळी 20 वर्षांपूर्वीची प्रथा तुटू नये म्हणून. आणि प्रत्येक वेळा आरतीनंतर मी तुम्हाला सांगतो की जी प्रथा इतक्या वर्षात नाही तुटली ती आता कशी तुटेल. पण अम्मा मी तर लवकर आलो असतो, पण आपल्या भोलेनाथसाठी सफेद फुल आणायला टाइम लागला ना. हे तू फार चांगलं केलंस. चल आता तुझ्या हातानेच शिवजींना अर्पण कर. नमस्कार दारजी. ये. या सर्वात आधी शिवजींना पुष्प अर्पण करा. पुष्पम समर्पयामी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अम्मा यावेळी काय मागितलं भोलेनाथकडून? 20 वर्षांपूर्वी नीलला कंठधारीने पाठवून सगळं काही दिलं मला. आता जे मागेन बस तुझ्यासाठीच मागेन. घे, आज तू तुझ्या अम्माच्या हाताने प्रसाद खा. आ, 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 शाबाश. घे थोडा प्रसाद रोशनीसाठी पण घेऊन जा, तिला पण खूप आनंद होईल. नृत्याचा विषय मला इतका अस्वस्थ करतोय. का स्वतःला थांबून सुद्धा मी त्याच्याकडे ओढली जाते. नाही रोशनी, आपलं मन कठोर कर. बस हा फॉर्म जमा कर आणि या मार्गातून स्वतःला कायमचं बाजूला ठेव. हे उठ उठ उठ. मला माहित होतं कला कोणालाच नाही घाबरत. देशाला तुझ्यासारख्या धाडसी लोकांची गरज आहे. एक काम कर, मॅडमचा फॉर्म सबमिट करून घे. ठीक आहे? द्या मॅडम, फॉर्म द्या तुमचं. हा माझा फॉर्म नाहीये, दुसऱ्याचा आहे. काही हरकत नाही. एक काम करा, हा फॉर्म सबमिट करा आणि तुमच्यासाठी अजून एक फॉर्म घ्या. मला फॉर्म नकोय. अहो घ्या, फ्री आहे. फक्त मला त्या फॉर्मची रिसीट द्या, आणखी काहीच नाही. ठीक आहे मॅडम. थँक्यू. गरज आहे तुला डिस्पेन्सरीमध्ये जायची? सध्या मला डिस्पेन्सरीची नाही, खोलीची गरज आहे. मी ना ऍक्च्युली बाहेरून आलो आणि रेंटवर खोली हवी आहे मला. ही रिसीट सांभाळून ठेवावी लागेल. कम्मोबुवा तर नक्कीच मागतील. हे झुमके ना तुझ्याशिवाय कोणाला नाही शोभणार. सगळ्यांपेक्षा वेगळे आणलेत आणि सगळ्यात महाग पण आहेत.
4 महिने झाले पगारच मिळालेला नाहीये आणि त्यात रक्षाबंधनाचा हा सण. समजतच नाहीये कशी होणार ही सगळी तयारी. ही बँकेची नोटीस आली. जर 15 दिवसांच्या आत यांचं कर्ज जमा नाही केलं तर बँकेत जी आपली जमीन तारण ठेवलेली आहे ना, बँक त्यावर जप्ती आणेल. मला माहित होतं तू इकडेच भेटशील. हं? काल तर फार नखरे दाखवत होतीस हं? की झुमके पसंत नाही येत, आणि आता तर अशी निळातेस जसे कित्येक वर्षांपासून याची वाट बघतेस. अरे बोलतो ना मी. काय झालं का तू कुमारी? चेहरा का पाडून बसलीस? अगं आज तर शॅम्पेन पण नाही घेतली मी. हे बघ वास घेऊन बघ. आणि हो पूजा करून निघालो घरातून. आत्याने काय केले गे? मग तर अज्जूने काय केलं असेल? मी एकदम ठीक आहे नील. अच्छा, तर मग सगळं काही ठीक आहे. पण एक गोष्ट सांगू, मी मागच्या आठवड्यात एक फिल्म बघितली होती, इंग्लिश फिल्म. अरे यार तुम्ही मुली पण ना इंग्रजी फिल्मचं नाव ऐकताच धीर सोडून देता तुम्ही. इंग्रजी फिल्म मध्ये ना थोडे गप्पा पण मारले जातात. सगळे इंग्लिश पिक्चर तसेच थोडी असतात. यार हे सगळं सोड. मी त्या पिक्चर मधून काय शिकलो माहितीये? जेव्हा तुम्ही मुली बोलता ना सगळं काही ठीक आहे, तेव्हा समजायचं सगळं काही चूक आहे. अगं सांगशील की नाही कधीपासून त्रास देतेस? कधीपासून विचारतो मी तुला. तू फारच हट्टी आहेस नील. हा तू तर तसं काय हट्ट करतच नाहीस हो ना. कधीपासून विचारतोय बोल बोल बोल, काय त्रास झालाय? बोलतच नाही. घर झालंय का तुझं? पप्पांची स्कूटर बंद पडली काय? अरे बोलशील काय? नील, बाबाजींना 4 महिन्यांपासून पगार नाही मिळाला आणि त्यात त्यांच्या बँक अकाउंट मधले पैसे सुद्धा संपलेत. अरे बस इतकीच गोष्ट आहे आणि उगाच स्वतःला इतका त्रास करून घेतलास. बोल किती पैसे पाहिजेत? आताच दार्जिला सांगून पैसे नाही. पाठवतो. तुला माझी शपथ आहे, तू असं काही नाही करणार. हे बघ नील, मी बाबाजींच्या स्वाभिमानाला ठेच लागू नाही देऊ शकत. अगं मग ही अडचण कशी दूर होणार? शपथ देऊन तुम्हाला आणखीन अडचणीत टाकलेस. नील, बाबाजींची अडचण ही माझी सुद्धा अडचण आहे आणि माझी सर्वात जास्त अडचण ही आहे की बाबाजी माझी मदतच नाही घेत. यार तुम्हा मुलींच्या पण 100 अडचणी असतात. पहिल्या अडचणी सांगण्याचा प्रॉब्लेम आणि त्या ठीक करण्याचा प्रयत्न केला तरी पण प्रॉब्लेम. आता जर तुझ्या पप्पांची अडचण दूर नाही करू शकत तर तुझी उदासी कशी दूर करणार? नील, बाबाजींना आपली कोणतीच अडचण मला सांगायची नाही आणि त्यांना माझी मदतही नाही घ्यायची. अगं माझ्या कद्दू कुमारी, तुझे पापाजी त्यांच्या जागी अगदी योग्य आहेत. जर सर्वजण मुलींना अडचणी सांगू लागले तर मग मर्द काय करणार? आणि तसंही मुली असतात पारख्याचं धन. जरा थांब, मी तुझ्यासाठी प्रसाद घेऊन येतो. अम्माने दिलाय तुझ्यासाठी. आगे आता अम्माचं नाव ऐकता तुझा चेहरा का उतरतो? तुला माहितीये किती प्रेम करते तुझ्यावर? माहितीये? हे का हात कर. हा चल आता घरी जाऊया. घरी सोडतो तुला मी. चल. अरे अरे लागलं तर नाही? काय करताय काका? पोरांना लागलं असतं तर बरं झालं की या माणसाने सावरलं. माहित नाही लक्ष कुठे होतं. हे तर बरं झालं की हा मध्येच आला आणि मुलांना वाचवलं याने. चल तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. नाही नाही अंकल, नो नीड. काही गरज नाहीये. अरे नाही नाही पोरा, मुका मार लागलेला आहे. तुला या वेळेला डिस्पेन्सरीत जायची गरज आहे. चल चल माझ्या बरोबर. सध्या मला डिस्पेन्सरीची नाही, खोलीची गरज आहे. मी ना ऍक्च्युली बाहेरून आलो आणि रेंटवर खोली हवी आहे मला. काय आपण तिथे भाडे करून नाही ठेवू शकत? कारण वरची खोली रिकामीच असते म्हणून त्यासाठी. अरे सुरिंदर, 4 पैसे घरात येतील.
आता तुला जास्त काय प्रश्न विचारायचे असतील ना तर याला विचार. याचाच विचार होता तो. ही बाहेरची घाण आहे तर हिला बाहेरच थांबवा. अरे आपल्या लोकांवर बंदी घालून काय फायदा? जे काही केले ते यानेच केले. नमस्कार दारजी. ये माझ्या वाघा, मजे करले का? आज तू त्या मुंबईवाल्यांना त्यांची जागा दाखवून माझी छाती मोठी केली बघ. खुश राहा. दारजी अहो, मुंबईवाल्यांना पण माहित पडलंय की दार्जिनशिवाय कर्नालमध्ये हवा पण नाही हलत. अजून तो मुलगा कर्नालमध्ये आलाच नाही. दारजी, हे दोघे पत्रकार कोणा दैनिकाकडून आलेत, तुम्हाला भेटायचं म्हणतायत. हा हा, बोलणं झालं होतं. या या, बसा बसा. सुखी राहा. कमाल आहे दाजी, पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलं कर्नालमध्ये फक्त तुमचंच चालतं. चालतं म्हणजे भाई, कर्नाल माझं शहर आहे. इथली माती माझी माता आहे आणि मातेसाठी माझंही काही कर्तव्य आहे की नाही? या मातीने मला सर्व काही दिलंय. आता आपल्या मातेला बाहेरच्या घाणीपासून वाचवणं आपलं कर्तव्य आहे की नाही? ज्याला भानगडी नोटंकी करायच्या आहेत त्याने आपल्या शहरात जाऊन करा. इथे नाही चालणार. काय रे अज्जू, ठीक बोललो ना मी? अगदी बरोबर बोलतो. हा माझा नातू, ये बेटा ये. पाय पडतो. सुखी राहा. आता तुला जास्त काय प्रश्न विचारायचे असतील ना तर याला विचार. याचाच विचार होता तो. ही बाहेरची घाण आहे तर हिला बाहेरच थांबवा. अरे आपल्या लोकांवर बंदी घालून काय फायदा? जे काही केले ते यानेच केले. माझ्याच्याने नाही होणार. नो वे डूड. जरा ऐका, तुम्हाला कोणाला अरे कोण आहेस तू आणि माझ्या घरात काय करतोयस? एक्सक्यूज मी. अरे बाहेर या आधी. दारजी म्हणत होते नाल्याच्या पलीकडे जो आमचा कारखाना आहे ना, तिथल्या पाईपांची दुरुस्ती करायची. ते काम तुम्हाला द्यायचं असं म्हणत होते. ऍडव्हान्स पण घेऊन आलो तुमच्यासाठी.